नमस्कार. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतामध्ये अनेक शक्तिशाली कथा आहेत. आज आपण त्यापैकीच एका कथेबद्दल बोलणार आहोत. ही गोष्ट आहे अभिमानाने भरलेल्या एका व्यक्तीच्या परिवर्तनाची आणि त्यामागे असलेल्या एका अथांग दैवी शक्तीची. चला तर मग पाहूया की संरक्षण आणि शरणागती यांचा खरा अर्थ नेमका काय असतो. आपण कधी विचार करतो का की जी संकटं आपल्याला दिसत नाहीत, ज्या धोक्यांची आपल्याला कल्पनाही नसते, त्यापासून आपलं रक्षण कोण करतं? हा प्रश्न खूप मोठा आहे नाही का? तर आजची जी कथा आहे ना, ती आपल्याला याच गूढ प्रश्नाच्या उत्तराच्या दिशेने घेऊन जाणार आहे. तर या कथेची सुरुवात होते एका अदृश्य धोक्यापासून. आणि हा धोका काही बाहेरून आलेला नाहीये, तो आहे आतून, म्हणजे माणसाच्याच अहंकारातून जन्माला आलेला. या धोक्यांना म्हणतात शूद्रविद्या. आता शूद्रविद्या म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही एक प्रकारची नकारात्मक आध्यात्मिक शक्ती आहे, जी दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी किंवा गोष्टी स्वतःच्या मनाप्रमाणे घडवून आणण्यासाठी वापरली जाते. आणि याच शक्तीचा अहंकार या कथेच्या केंद्रस्थानी आहे. आणि ह्या विद्येत पारंगत कोण होतं? तर दांडीस्वामी. ते शूद्रविद्येचे मोठे उपासक होते आणि त्यांना आपल्या या शक्तीचा प्रचंड गर्व होता, अभिमान होता. आणि आता कथा एका अशा वळणावर येते जिथे दोन पूर्णपणे वेगवेगळ्या शक्ती समोरासमोर येतात, एक नकारात्मक आणि दुसरी दिव्य. तर झालं असं की दांडीस्वामी श्रीपाद प्रभूंपर्यंत पोहोचले. त्यावेळी प्रभू अगदी शांतपणे विश्राम करत होते. पण दांडीस्वामींच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच सुरू होतं. आपल्या नकारात्मक शक्तीचा प्रयोग करण्याचा विचार त्यांच्या डोक्यात घोळत होता. पण तिथे घडलं काहीतरी वेगळंच. श्रीपाद प्रभूंनी असं काही केलं ज्याची दांडी स्वामींनी कल्पनाही केली नसेल. प्रभू अगदी शांतपणे म्हणाले, या तुमचं स्वागत आहे, बसा, थोडा आराम करा आणि जेवण करून जा. म्हणजे बघा, समोर द्वेष घेऊन आलेल्या व्यक्तीला प्रेमाने दिलेलं उत्तर. साहजिकच आहे, या अनपेक्षित स्वागताने दांडीस्वामी पुरते गोंधळून गेले. आणि मग जे घडलं तो तर निव्वळ एक चमत्कार होता. श्रीपाद प्रभूंनी फक्त डोळे मिटले आणि पाहता पाहता जिथे आजूबाजूला काहीही नव्हतं, तिथे एकदम स्वादिष्ट भोजन आणि पायसम तयार झालं. ही शक्ती शूद्रविद्येच्या खूप खूप पलीकडची होती. हा बदल बघा किती मोठा आहे. एका क्षणापूर्वी जे दांडीस्वामी अभिमान आणि द्वेषाने भरले होते, तेच आता आश्चर्य आणि श्रद्धेने नतमस्तक झाले होते. त्यांची शूद्रविद्येवरची जी काही घमंड होती ती पार गळून पडली, कारण त्यांना त्यापेक्षा हजारो पटीने मोठ्या दैवी शक्तीचा साक्षात्कार झाला होता. आणि हीच होती संपूर्ण शरणागती. दांडीस्वामींच्या या परिवर्तनामधून एक खूप महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर येतो की भक्तांचं रक्षण नक्की होतं तरी कसं? तर मग हे जे दैवी संरक्षण आहे ते मिळतं कसं? याचे 3 सोपे टप्पे आहेत. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे अनन्य भावे शरण जाणं. सोप्या भाषेत सांगायचं तर आपला अहंकार, आपलं मीपण बाजूला ठेवून स्वतःला पूर्णपणे त्या शक्तीच्या स्वाधीन करणं. एकदा का हे झालं की दुसरा टप्पा सुरू होतो, लीलाविधान. म्हणजे मग ती दैवी शक्ती स्वतःच अशा काही घटना घडवून आणते ज्यामुळे भक्ताचं रक्षण होतं. आणि मग येतो तिसरा आणि शेवटचा टप्पा, तो म्हणजे अनुभव. इथे मग त्या भक्ताला प्रत्यक्ष जाणवतं की आपलं रक्षण झालं आहे, अगदी जसं दांडीस्वामींच्या बाबतीत घडलं तसंच. ह्याचा अर्थ अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. जेव्हा एखादा भक्त पूर्ण श्रद्धेने शरण येतो तेव्हा दैवी कृपा एका अभेद्य कवचासारखी त्याला सगळ्या संकटांपासून वाचवते. पण हे संरक्षण फक्त तात्पुरत्या संकटांपुरतं मर्यादित आहे का? तर नाही. ही शरणागती आपल्याला फक्त संकटांपासून वाचवत नाही, तर जीवनाच्या अंतिम ध्येयाकडे घेऊन जाते. आणि ते ध्येय म्हणजे मोक्ष. मोक्ष म्हणजे काय? तर जन्म आणि मृत्यूचं जे न संपणारं चक्र आहे त्यातून कायमची सुटका. यालाच अंतिम आध्यात्मिक ध्येय मानलं जातं, कारण इथेच सगळ्या दुःखांचा शेवट होतो. हे सगळं विश्वचक्र 3 मुख्य शक्ती चालवतात, बरोबर? ब्रह्मदेव, जे सृष्टी निर्माण करतात, विष्णू, जे तिचं पालनपोषण करतात, आणि शिव, जे वीरभद्राच्या रूपात अज्ञानाचा आणि वाईट गोष्टींचा नाश करतात. आणि या कथेनुसार श्रीपाद प्रभू हे दुसरे तिसरे कोणी नसून ते स्वतःच ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांचं एकत्रित रूप आहेत. याचाच अर्थ काय? तर तेच या सृष्टीचे निर्माता आहेत, पालक आहेत आणि संहारकही आहेत.
ही दैवी इच्छाशक्ती किती प्रबळ असते हे सिद्ध करणारी आणखी एक छोटीशी गोष्ट चरित्रामृतात आपल्याला सापडते. ही कथा आहे नरसिंह वर्माची. त्याचं नशीब श्रीपाद प्रभूंच्या इच्छेशी इतकं घट्ट जोडलं गेलं होतं की मोठ्यात मोठे अडथळेसुद्धा त्याला थांबवू शकले नाहीत. हे उदाहरण आपल्याला पुन्हा एकदा हेच सांगतं की दैवी योजनेपुढे माणसाचे प्रयत्न तोकडे पडतात. तर दांडी स्वामींची कथा आपल्याला हेच दाखवते की शरणागतीमध्ये अहंकार वितळून टाकण्याची आणि संपूर्ण परिवर्तन घडवण्याची ताकद आहे. प्रश्न हा नाही आहे की श्रद्धा काय बदल घडवू शकते. खरा प्रश्न हा आहे की आपल्या आयुष्यातल्या कोणत्या अहंकाराला आपण शरण जाऊन बदलायला तयार आहोत यावर विचार करायला हवा.